नमः पार्वतीपते हर हर महादेव। ॐ श्रीभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादण्डबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणे भगवतीमष्टादशाध्यायिने मम्बत्वाननुसन्ददानि भगवद्गीते भवद्वेषिणीम् औन्नत्यं भजते हि माद्रिदिवया गङ्गे वया पावने आलिङ्गन्मरणन्निदाय हृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थायिव तदाव्यलोकनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। गोपालकृष्ण भगवान की जय। भगवंत अर्जुनाला सांगतात, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महम सच मम प्रियः। की अर्जुना, अरे नित्ययुक्त आणि अनन्य भक्त असा जो ज्ञानी भक्त आहे तो श्रेष्ठ आहे आणि अशा ज्ञानाला मी माझं स्वरूप समजतो। तो ज्ञानी अतिशय मला प्रिय आहे। मी आणि तो अशा प्रकारचा ज्ञानी, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही। अशा प्रकारचा जो ज्ञानी आहे, जो नित्ययुक्त आहे, तो मला अतिशय प्रिय असतो। आता भगवंताने त्या भक्ती करणाऱ्याचे 4 प्रकार सांगितले। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ। त्यात आता ज्ञानीबद्दल भगवंत सांगतात की अरे अर्थार्थापेक्षा जिज्ञासू, जिज्ञासूपेक्षा आर्त, आर्तापेक्षा ज्ञानी, असे भगवंताने त्या भक्तांचे चढते प्रकार सांगितलेत। एकापेक्षा एक, एकापेक्षा एक हा श्रेष्ठ आहे। तेव्हा हा ज्ञानी सगळ्यात श्रेष्ठ आहे। त्या ज्ञानाचं वर्णन करताना भगवंत सांगतात, त्याचं वैशिष्ट्य काय सांगतात, तो नित्ययुक्त आहे आणि एक भक्तीही आहे। तो भगवंताची भक्ती करतो, तो बाकीच्यांची गौण भक्ती करतो, अशातला भाग नाही। आता उदाहरण सांगायचं झालं तर रामदास स्वामींचं घेतलं उदाहरण, तर रामदास स्वामी हे प्रामुख्यानं भगवान रामचंद्रांचे उपासक, रामचंद्रांचे भक्त, आणि म्हणून काय त्यांनी दुसऱ्या कुठल्याही देवतेचा द्वेष केला किंवा कुठल्याही देवतेला नावं ठेवली अशातला भाग नाही। प्रत्येक ठिकाणी गेले, प्रत्येक ठिकाणी अनेकविध देवतांच्या आरत्या लिहिल्या, अनेक देवतांची स्तोत्र रचली। भगवान शंकराचार्यांचं तसंच आहे, चंद्रमौलेश्वरांचे ते उपासक, आणि म्हणून त्यांनी बाकीच्या देवतांचा द्वेष केला अशातला भाग नाही। जेव्हा रामदास स्वामी पंढरपूरला आले, पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि तिथे विचारलं, येथे उभा का रे श्रीरामा? म्हणजे माझा राम इथं पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये उभारलाय, माझा राम तिथं तुळजापूरला आईसाहेबांच्या स्वरूपामध्ये उभारलाय। असं जर समन्वय केला तर सगळ्या प्रकारची जी भांडणं आहेत ती भांडणं संपून जातात। आणि म्हणून असा जो भक्त आहे तो एक भक्ती हा असा आहे, म्हणजे तो बाकी कोणाची भक्ती करतच नाही अशातला भाग नाही। बाकीच्या देवतांची जरी त्याच्या हातनं भक्ती झाली तरी शेवटी तो अंततोगत्वा त्या भगवंताची, आपल्या उपासकाची, आपल्या श्रेष्ठ देवतेची तो भक्ती करतो। आणि म्हणून हा ज्ञानी जो आहे, हा ज्ञानाच्या पातळीवर एकदा मनुष्य पोचला की सर्व प्रकारची भांडणं, सर्व प्रकारचे वादविवाद मिटून जातात। आता आपलं कसं असतं की कुठलीही गोष्ट करायची म्हणलं की त्याच्यामागं काहीतरी एक प्रयोजन असतं। ते प्रयोजन संपलं की लोक त्या गोष्टीला सोडून देतात, मग ते प्रयोजन संपलं की ती गोष्ट बिघडून जाते। आता ज्ञानाचं मात्र असं नाही, त्या ज्ञानाचं जरी प्रयोजन संपलेलं असलं तरी सुद्धा त्याची ती भक्ती, त्याचं ते एकनिष्ठपणा हा तसाच राहतो। आणि म्हणून ज्ञानी कसा आहे तर तो नित्ययुक्त आहे। युक्त म्हणजे भगवंताला जोडले राहतो, नेहमी भगवंताचं तिचं अनुसंधान कायम असतो। आता फक्त आप्पा म्हणतात तसं ती ओढ जी आहे ती कामाच्या सुरुवातीला असते, काम पूर्ण झाल्यानंतर ती ओढ शिल्लक राहते का नाही एवढं फक्त बघायचं आहे। आता काय आहे त्याच्याबद्दल एक संस्कृत सुभाषितकाराने सांगितलंय, कृतार्थ स्वामिनं द्वेष्टी कृतदारस्तु मातरम जातापत्यापतीं द्वेष्टी गतरोगाश्चिकित्सकः। भागवतामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक श्लोक आलेला आहे की अध्ययन संपल्यानंतर पाठशाळा किंवा गुरुकुल ह्याला विद्यार्थी सोडून जातो, रस संपलेल्या फुलाला भुंगा सोडून निघून जातो। जोपर्यंत आपलं काम आहे तोपर्यंतच ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपलं काम संपलं की माणसं त्या गोष्टीला सोडून निघून जातात। अतिथी मनुष्य, त्याचं आदरातिथ्य संपलं, त्याचं काम झालं की यजमानाच्या ग्रहाला सोडून जातो। अशा प्रकारचे श्लोक भागवतामध्ये आपल्याला आढळतात। इथेही सुभाषितकारांनी
तोच भाव सांगण्याचा प्रयत्न केलाय की कृतार्थ स्वामिनम द्वेष्टी, म्हणजे एकदा आपण कृतकृत्य झालो, कृतार्थ झालं की म्हणजे थोडक्यामध्ये आपला स्वार्थ पदरात पडला, आपला मतलब पदरात पडला, आपण सेटल झालो असं वाटलं की ज्यानं आपल्याला मदतीला हात दिलाय त्याच्याविषयी अनादर वाटायला सुरुवात करत होतं. कृतदारास्तु मातरम, की एकदा मुलाचं लग्न झालं किंवा सर्वस्व जे त्याचं जी आई असते ती आईचं सर्वस्व पण आता आपल्या पत्नीकडे येतं आणि आईचं महत्त्व कमी होतं. जातापत्या पतीम द्वेष्टी, जोपर्यंत अपत्य प्राप्त होत नाही तोपर्यंत पतीचं महत्त्व, एकदा अपत्य प्राप्ती झाली की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. असा प्रकारचं त्याला ते समजावून सांगायचे की बाबा गतरोगाश चिकित्सकः, की एकदा जोपर्यंत आपला रोग बरा होत नाही तोपर्यंत वैद्याकडे जाण्याचं प्रयोजन, एकदा गरज सर्व वैद्य मरो म्हणतात ते अशाच प्रकारचं. आणि म्हणून एकदा तो रोग संपला की पुन्हा चिकित्सकाचं काही महत्त्व उरत नाही. ज्ञान्या मात्राचं असं नसतं, हे सर्वसामान्य माणसाचं की आपला मतलब आला की मतलबापुरतं कोणी का समोर असे ना आपण त्याला जवळ करतो आणि मतलब संपला की पार त्याला लुटून देतो. कोण आपण, कुठून आलात, केव्हा आलात, काय आपली भेट नाही, अशा प्रकारचं त्याचं वागणं सुरू होतं. आता हे सर्वसामान्य अज्ञानी माणसांच्या ठिकाणी संभवतं, परंतु त्या जिज्ञासूच्या, अर्थार्थीच्या किंवा ज्ञानाच्या ठिकाणी हे संभवत नाही. ज्ञानाच्या बाबतीमध्ये ते होत नाही. म्हणून भगवंत सांगतात हा ज्ञानी जो आहे तो नित्ययुक्त आहे. कुठल्याही संताचं चरित्र काढून बघा, हे नित्ययुक्तच आहेत, सगळी संत मंडळी ज्ञानीच आहेत. आणि त्यांचं पांडुरंगरायाबद्दल, त्यांचं भगवंताबद्दल, विठ्ठलाबद्दलची त्यांची जी भक्ती आहे ही एक भक्ती ही अशा प्रकारची आहे की फक्त भगवंताशिवाय मला दुसरं कोणीही नाही. अरे म्हणले ते अर्थार्थी, अर्थ जिज्ञासू हे सुद्धा ज्ञानी होऊ शकतात, परंतु त्यांच्यामध्ये थोडासा कमीपणा म्हणजे आपण समजतो तशा प्रकारचा तो कमीपणा नाही. एक ज्ञानी माणसाची जी पातळी असते त्या पातळीपेक्षा थोडासा खालच्या पातळीवरचा तो असतो. म्हणजे जसं एक उदाहरण सांगतात की पंढरपूरला जायचं आहे, पंढरपूरला जायचं म्हणजे पंढरपूरच्या वेशीवर जरी तुम्ही आलात तरी आणि तिथं समजा तुमची गाडी पंक्चर झाली तर पंढरपूरला नाही पंक्चर झाली, पंढरपूर पाशी पंक्चर झाली. पंढरपूरला म्हणजे पंढरपूरला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे पंढरपूरच्या जवळ असतं. तसं मी एखादी गोष्ट मला मिळवायची, एखाद्या दृष्टिकोनातून मी प्रवास सुरू केला की तो जोपर्यंत मिळत नाही, त्या ज्ञानाची अवस्था जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण मुमुक्ष आहोत. एकदा तो ज्ञानी झाला किंवा ज्ञानी झाला तोपर्यंत आपण मुमुक्ष आहोत, तोपर्यंत आपण पंढरपूरच्या मार्गावरच आहोत. अगदी पंढरपूरच्या जवळ, अगदी अर्धा 5 किलोमीटरवर जरी आला, अगदी 50 मीटरवर जरी आला तरी ते पंढरपूर नाही, पंढरपूरच्या जवळ आलो. पंढरपूरमध्ये जेव्हा तुम्ही त्या गावामध्ये प्रवेश करता, वेस ओलांडून, आता वेसच राहिली नाही हा भाग वेगळा, परंतु वेस ओलांडून जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा तुम्ही त्या मुक्कामाला पोचलेले असतात. ज्ञानी मात्र हे असे असतात की त्यांचं भगवंतांचं अनुसंधान हे कायम असतं. तो जरी लोकांमध्ये बसलेला असला, तो कुठेही बसलेले असला तरी सुद्धा त्याचं हे भगवंतांचं अनुसंधान कायम असतं. भगवंताला तो कधीही विसरत नाही. त्या संत दामाजींच्या आख्यानामध्ये सुद्धा दासगणू महाराजांनी हीच गोष्ट आपल्याला सांगितली आहे की दामाजीला त्या बिदरच्या बादशहाकडनं हुकूम आला. का तर त्या दुष्काळामध्ये त्यांनी त्या बादशहाच्या बक्षी गव्हाचं कोठार अक्षरशः उघडलं, लुटलं कोठार. आता लुटलं म्हणजे दामाजी पंतांनी स्वतःच्या खिशात घातलं होतं का, स्वतःच्या बायका पोरांना ते खाऊ घातलं होतं का, हे सर्व समाजाकरता लुटलं होतं. सगळ्या प्रकारच्या 18 पगड जातीमधले सगळे लोक येऊन ते धान्य घेऊन गेले. त्यांनी विचार केला की आत्ता अन्नान्न दशा झालेली आहे आणि आत्ता जर त्यांना मदत नाही केली तर पुढल्या वर्षी त्या सरकारचा सारा भरण्याकरता ही माणसंच जिवंत राहायची नाहीत. माणसं जर जिवंत राहिली तर काही पिकवतील, काही पिकवलं तर पुढल्या वर्षी पुन्हा शेतसारा गोळा करता येईल, पुन्हा गोदामं भरता येईल. म्हणजे काय, थोडक्यात शिर सलामत तो पगडी 50. डोकंच राहिलं नाही तर किती पगड्या आणून काय उपयोग आहे त्याचा. घालायला डोकंच नाहीये, कुठं घालणार पगड्या, पायावर, गुडघ्यावर कुठं घालायच्या, डोक्यावर पगड्या घालायच्या. मग तसंच त्या दामाजी पंतांनी विचार केला, माणसं जर शिल्लक राहिली तर काहीतरी होईल. बरं, ही कोठामं किंवा हे कोठारं जी आपण सरकारने ही बांधली आहेत, गोळा केली आहेत, त्याच्यामध्ये सगळं धान्य साठवलंय, कशा करता, लोकांच्या सोयी करताच, अडी अडचणीला त्यांना ते उपयोगी यावं म्हणून. आणि हा सगळा सारासार विचार करून त्या दामाजी पंतांनी त्या गोदामाच्या किल्ल्या काढल्या, गोदामं उघडली
आणि मुक्त हस्ताने सगळ्यांना घेऊन जा म्हणून सांगितलं. आता झालं हे सगळं गेले. आता काही आपले हितचिंतक असतात की नाही, त्याप्रमाणे दामाजी पंतांचे हितचिंतक होते. त्यांनी निरोप पाठवला, वायरलेस केला, म्हणा काय करायचं सांगितलं त्यांना. बिदरच्या बाटसापर्यंत गेलं की असं असं त्या दामाजी पंतांनी कोठार उघडली आणि ब्राह्मणांना खाऊ घातलं. आता फक्त ब्राह्मणांनीच खाल्लं होतं का? सगळ्या 18 पगड जातीनं खाल्लं होतं. पण ह्यांच्या जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव, की ह्याच्या मनामध्ये काय, बाबा दामाजी पंताचं जे पद आहे ते मला मिळालं पाहिजे आणि त्या पदावर कोण बसलाय? ब्राह्मण बसलाय. आता त्याला काढा बाजूला, मग त्याच्याबद्दल काहीतरी भरवून द्या. आणि असे कुटाणे, म्हणजे हे कुटाणे काही फार आजच्या काळातले नवीनच अशातले भाग नाही, फार जुन्या काळापासून आहेत. आणि हे कुटाणे केले, त्यांच्याबद्दल तक्रार केली. आता ते आधीच त्या काळातले मुसलमानी राजवट, बिदरचा बादशाहाला डोकं फिरलं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आपल्या फौजेला आदेश दिला, जा म्हणले त्या दामाजी पंताला कैद करून आणा. आता आपण म्हणतो दामाजी पंत, त्याने काय दामाजी पंताला म्हटलं नसेल, त्या दाम्याला कैद करून आण असं काहीतरी सांगितलं असेल त्याने. ते फौज निघाली. आता ह्यांचा एकभक्तिर्विशिष्यते कशा प्रकारचं बघा. शुनीचवैव शुपाकेच पंडिता समदर्शन आहे जे भगवंताला अभिप्रेत होतं, ते बरोबर दामाजी पंतांच्या वर्तणुकीने होतं. स्वतःला कैद करायला आलेले ते बिदरचे बादशहाचे सैनिक आले. आणि आता ते बिदर म्हणजे मंगळवेढ्यापासून बऱ्याच लांब आहे. बरं, आजच्यासारखं लगेच काही 100-200 किलोमीटर स्पीडनं पळणाऱ्या मोटारही नव्हत्या. घोड्यावर बसून काही चालत अशा पद्धतीने यायचे. 5-15 दिवस नक्की जात होते. मग त्या 5-15 दिवसामध्ये त्या सैनिकांची उपासमार झाली होती. त्यांना काही फार काही चांगलं चुंगलं खायला मिळालं नव्हतं. आपल्यावरनं बघा की आपण समजा एखाद्या लांबच्या ठिकाणी गेलोय, जातोय यात्रेला म्हणा, टूरला फिरायला जातोय म्हणा समजा, आणि फिरायला जाताना आपल्याला घरातनं निघून एक 4 तास झाले, 5 तास झाले, अजून साधा चहा सुद्धा मिळाला नाही. काय मार्ग आहे बाबा, साधं चहाचं टपरी सुद्धा नाही, पुन्हा या मार्गाला येणार नाही, होतं की नाही आपलं. आता त्या काळात तर टपऱ्याची व्यवस्था पण नव्हती. जायचं ते गंतव्यस्थानालाच जाऊन काय असेल ते मिळायचं. बरोबर, शिदोरी संपून गेली. बरं, आता हे असे आडदंड खाणारे शिदोरी किती दिवस पुरायची? शिदोरी संपून गेली. नंतर हे सगळे लोक त्या गंतव्यस्थानाला आले आणि दामाजी पंताने विचार केला, अरे ही लोक 4-5 दिवस, 5 दिवस, 10 दिवस काय असतील ते चालत आली आहेत आणि चालत येऊन दमलेत. बिचाऱ्यांना काही खायला प्यायला मिळालं नाही. त्यांनी आपल्या गृहमंत्र्यांना हाक मारली, अहो म्हणले सरकारी पाहुणे आलेत, जरा खायची व्यवस्था करा की म्हणले. त्या माऊलीनं पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करून घातला. आपल्याला आख्यानामधनं ही सगळ्या कथा माहिती आहे. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. तिला काय माहिती की आपण ज्यांना खायला घालणार आहोत ती आपल्याला, ती जी माणसं आहेत ती आपल्याच नवऱ्याला बेड्यात ठोकून घेऊन जाणार आहेत. माऊलीनं स्वच्छ मनाने स्वयंपाक केला. त्यांनी ती सगळी माणसं जेवायला बसवली आणि त्यांचं बोलणं ऐकलं. ते आपापसात बोलत होते, अरे म्हणले किती सुंदर स्वयंपाक केलाय आणि आपण आता ह्यांचं अन्न खातो, ह्यांना बेड्यात ठोकून घेऊन जायचं, कसं वाटतं? म्हणले चांगलं वाटतं का? आणि हे सगळं त्या दामाजी पंतांच्या पत्नीनं ऐकलं. तिला कोणीही सांगितलं नव्हतं की बाबा असा असा प्रकार घडलाय किंवा असं होणार आहे. तर म्हणले आता ती धाय मोकळून रडायला लागली. देवा म्हणले हेच बघायचं होतं का? ज्यांचा पाहुणचार केला, ज्यांना खाऊ पिऊ घातलं, मी जीवापेक्षा जास्त परमेश्वराचं स्वरूप मानून त्यांची सेवा केली, आज तीच माणसं माझ्याच घरचं अन्न खाऊन माझ्याच कुंकवाला बेड्यात ठोकून घेऊन चालली आहेत. काय काय कोणाचं मी घोडं मारलं होतं. आणि झालं ती मागच्या अंगणात गेली, तुळशीपाशी उभारली. हे आनंद पंढऱ्या सुरू झालं तिच्या धावा. आणि धावा सुरू झाला. आता ह्या सगळ्या गडबडीमध्ये त्या सैनिकांनी सांगितलं, चला म्हणले पण दामाजी पंत उशीर व्हायला लागलाय, आपल्याला बिदरला जायचंय. मग तिथं गेल्यानंतर तुमच्यावर खटला चालवला जाईल, मग काय असेल ते सगळं तुमचा सोक्षमोक्ष लागेल. आधी आपल्याला ताबडतोब तोडा करून बिदरला जायला पाहिजे, आपल्याला काही कुठं गमता येणार नाही. ठीक आहे म्हणले, जाऊया. आता त्या दामाजी पंतांनी सर्वासारव केली, चला निघूया म्हणले. तेवढ्याच लक्षात आलं, अहो आपल्या पत्नीला पण सांगायचं विसरलो. आणि म्हणून ते कुठं गेली? आता चौसोपी वाढवता सगळीकडे हुडकलं नाही. मागच्या अंगणामध्ये परसदाराला ती तुळशीच पाशी उभारली होती आणि भगवंताचा धावा करत होती. अहो म्हणले, भगवंता हीच का आमची परीक्षा? अहो असंच का? म्हणले आम्ही कुठं सेवेला चुकलो मला सांगा. म्हणले मग आमच्यावर अशी वेळ का आणली आहेत वगैरे अशा प्रकारचा भार भगवंतावर घालत होती. भगवंतावर भार नाही घालायचा तर कोणावर घालायचा? ही आपल्याकडनं सोय झाली. परंतु ज्ञानी भक्ताची अवस्था कशी असते इथं भगवंताला सांगायचं आहे की जेव्हा ते दामाजी पंत त्या पत्नीला समजून सांगायला गेले तेव्हा त्यांच्या तोंडी दासगणू महाराजांनी पद दिले, सर्व जगाचा
सर्व जगाचा भार असे जो प्रभूच्या शिरी, मग तुझा का जो जर त्याला तरी. ते अरे बाबा म्हणले माझ्या भगवंत संपूर्ण सृष्टीचा भार आपल्या डोक्यावर घेतोय, मग तुझं का बाबा. अरे मला शिक्षा झाली म्हणून का, माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर तू म्हणली असतीस का. नाही, आज तुझा तिथं पती आहे, तुझ्या घरातली आहेत म्हणून तू म्हणतेस. दुसरा कोणी असतं तर आपण म्हणलो असतो का नाही बाबा त्याला त्याची शिक्षा कमी करा, काय आम्ही त्यांचं घोडं मारले वगैरे असं आम्ही म्हणलो असतो का. नाही, जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपल्या घरापर्यंत आलंय का असं आपण म्हणतो. परंतु ज्ञानी लोक तसं म्हणत नाहीत. अहो म्हणले सगळ्या विश्वाचा भार माझा भगवंत वाहतोय, मग आता पुन्हा त्याच्यावर भार कशाला टाकतेस. आपण काय म्हणतो, हे भरलेल्या गाडीला सुपाचं ओझं कशाला होतोय. आपण त्या काटावर बघितलं तर तेवढ्या एका काडीचं किंवा सुपाचंच ओझं होत असतं की ज्याच्यामुळे ती गाडी खाली बसते. तेव्हा जे काही होतं ते शेवटच्या एका कणानेच होतं. ज्ञानी माणसं जी असतात ती अशा प्रकारचा विचार करतात. दामाजी पंत म्हणतात की बाबा रे कशाला त्या भगवंतावर ओझं टाकता, भगवंतावर ओझं टाकू नका, आधीच काय त्याला काही कामं कमी आहेत का. अरे ज्ञानी असं म्हणत नाहीत की जाऊ दे, करायचं ते करू दे भगवंताला. मग माझ्यावर अवस्था अशी आली, मग मी एवढं देवदेव केलं, देवाचं एवढं केलं, मग बिघडलं कुठं. ते भगवंताने माझ्याकडे लक्ष दिलं, भगवंताने माझं सगळं सारवासारव केले, तर बिघडलं कुठं असं दामाजी पंत म्हणत नाहीत. दामाजी पंतांसारखे ज्ञानी म्हणत नाहीत. दामाजी पंत आर्तभक्त आहेत. दामाजी पंतांपेक्षा त्यांची पत्नी आर्त आहे. अहो खरंच सांगायला गेलं तर दामाजी पंतांना दरबारामध्ये गेल्यानंतर, दामाजी पंतांना शिक्षा केल्यानंतर ते कदाचित एक वेळ मोठे अधिकारी आहेत ह्या दृष्टिकोनातनं त्यांना त्या कैदेमध्ये काहीतरी सुविधा मिळायची शक्यता होती. आता त्या काळात मिळत होती का नव्हती हा भाग वेगळा, त्याच्यामध्ये आपल्याला जायचंही नाही. पण समजा कदाचित सुविधा मिळाल्या असत्या तर दामाजी पंत त्या कैदेमध्ये थोडे का होईना सुखात राहिले असते. परंतु इथं त्यांची पत्नीने काय केलं असतं, तिला एकेका क्षणानं असं अपमानित जगणं हे मोठं कठीण झालं असतं. आणि म्हणून हे सगळे आर्त भक्त आहेत, परंतु दामाजी पंतांसारखी ज्ञानी अवस्था त्यांची नाही आहे. पुढं भगवंताने दामाजी पंतांचं संरक्षण केलं, काय जे व्हायचं ते झालं. परंतु ह्या दामाजी पंतांसारख्या ऑफिसरवर सुद्धा ज्या संकटांच्या राशी कोसळल्या त्या काही सर्वसामान्य नव्हत्या. अतिशय मोठ्या प्रकारची ती दुःख होती. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापी विचाल्यते, अशी ही ज्ञानी लोकांची अवस्था असते. आणि म्हणून किंवा कुठल्याही कशीही परिस्थिती प्राप्त झाली तरी सुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये भगवंतांची भक्ती न सोडता, भगवंतांचं अनुसंधान न सोडता, भगवंतांच्या प्रेमाकरताच मी हे सगळं करतो, ही मनाची अवस्था समतोल ढळू न देता सगळ्या गोष्टी करायच्या, ह्याला ज्ञानी भक्त म्हणतात. नाहीतर आपण काय भगवंताचं करतो, भगवंताचं का करतो, तर भगवंताने आपल्या सगळ्या इच्छा पुरवाव्या. आपण काल ऐकलं, परवा ऐकलं तसं भगवंताला आपण सप्लाईंग ऑफिसर समजतो. तेव्हा भगवंता आम्ही तुझ्याकरता एवढं करतो, तू मला भगवंता त्या बदल्यामध्ये एवढं दे. ही आपली भक्ती नाही झाली. काल महाराजांनी सांगितलं की नाही, आपल्या भक्तीच्या अवस्थेमध्ये किंवा आपल्या उपासनेच्या अवस्थेमध्ये आपली प्रगती का होत नाही, बरं झाली तरी आपल्याला त्याचं फळ का मिळत नाही, ते अशा गोष्टींमुळे. भगवंताच्या प्रेमाकरता कोण करतं, भगवंताच्या प्रेमाकरता कोणीच करत नाही. भगवंता मी तुझ्याकरता 2 माळा जास्त ओढतो, पण माझं एवढं काम करून दे बाबा, असं आपलं असतं. अहो आपले संकल्प बघाई, त्याच्याकरताच दादांनी आपला संकल्प बदलला की नाही. आपला संकल्प असतो की बाबा अस्माकं कुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य ऐश्वर्य आयुः आरोग्य अभिवृद्ध्यर्थम, या सगळ्याचं अभिवृद्धी व्हावी म्हणून. आणि पुन्हा काय आपल्याबद्दल नाही, एकपद द्विपद चतुष्पद सगळ्यांबद्दल सुद्धा. या सप्तशतीमध्ये शेवटच्या बाजूला जे काही मागणं मागितले ते असंच मागितलंय, पुत्रंदे हे धनंदे हे. बरं एवढं सगळं मागून सुद्धा आपण गमतीने काय सांगितलंय की भार्या सुद्धा मागितले, परंतु कशी मनोवृत्तानुसारिणी. आता ती होती का नाही हा भाग वेगळा, आपण किती मनोवृत्तानुसारिणी वागतो त्याच्यावर आहे. कारण काय भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय की ठिकाणी ये थांबाम प्रपद्यते ते तामस्तथे भजाम्यहम. समोरनं आरे म्हणलं की कार्य हे होणारच आहे. आपण आरे म्हणायचं, समोरच्यानं अहो या हो अशी अपेक्षा नाही. आपण जर आपल्याला अहो म्हणायची जर आपल्याला अपेक्षा असेल तर आपण आधी पहिल्यांदा लोकाला अहो म्हणलं पाहिजे. आपण म्हणायचं अरे कसं रे तुझं, आणि त्यानं म्हणायचं नाही हो महाराज चुकलं बरं का माझं, असं होत नसतं. आता बघा त्याचं साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर म्हणजे कशा त्या भावना कमी 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 होत चालल्या आहेत की आपल्या आजोबांच्या पणजोबांच्या काळातली लोक ज्या भावनेनं येत होती त्या भावनेनं आजोबांच्या पिढीतली येत नाहीत.
आजोबांच्या पिढीतली ज्या भावनेनं येत होती त्या पिढीतली आपल्या वडिलांच्या पिढीतली येत नाहीत, वडिलांच्या पिढीतली ज्या भावनेनं येत होती ती आपल्या पिढीतली लोक येत नाहीत. मग समजा आपण पंढरपुरातली उदाहरण सांगतो, काय फार बाहेरचं नाही. एखाद्या फडावर बसलो होतो, महाराजांनी विचारलं, का रे म्हणले बाळा तू दिंडीला आलं नाहीस, त्याच्यानंतर सप्त्याला आलं नाहीस? नाही महाराज काय करा की आपल्या मागं असं गडबड होती. आता सांगतोय तो महाराजांना, आणि महाराजांना म्हणताना सुद्धा काय आपल्या मागं अशी गडबड होती, माझ्या मागं होती असं म्हणलं काय बिघडलं असतं का? नाही आपल्या मागं अशी गडबड होती, आपण असं करतो, आपण तसं करतो. आपण म्हणतो बस झालं तुझं बाबा, जा बाजूला. म्हणजे आपल्याला साधी गोष्ट ह्या सहन होत नाहीत, भगवंताला कशा सहन होतील? एखादं मनुष्य जर मी माझं माझं न म्हणता आपलं आपण, आमचं असं असतं, आमचं तसं असतं असं जर करायला लागला तर त्याचा तो अहंकार आपल्याला सहन होत नाही. भगवंताला आपला अहंकार कसा सहन होईल? त्यामुळे भगवंत ह्या सगळ्या गोष्टींकडं माफी करतो, दुर्लक्ष करतो, परंतु केव्हा? एक भक्तिर्विशेषते. भगवंताचं जर एका संधान ध्यान असेल, भगवंताचं जर नित्ययुक्त ध्यान असेल तर भगवंत या सगळ्या गोष्टी दूर करतो. कारण योमे भक्त्या प्रयच्छती हे भगवंत बघतो, काय दिलंय हे बघत नाही. कारण देणारे आपण भगवंताचंच घेऊन भगवंताला देणारे, भगवंताचं शिवाय आपण भगवंताला दुसरं काही देऊ शकत नाही. पाणी, फुलं, फळं जे काही आता हे अक्षरशः भगवंताने हे बेसिक पदार्थ सांगितलेत, हे सगळे भगवंताने निर्माण केलेत, आपण नाही निर्माण केलेले. तरी सुद्धा आपण भगवंतांना देताना म्हणतो भगवंता मी दिलेत बरं का. तरी सुद्धा भगवंत म्हणतो ठीक आहे असू दे, तू दिलेस ना, मी मान्य करतो तू दिलेत, परंतु काय भावनेनं दिलेत हे मी बघतो म्हणले. काय दिले हे बघत नाही. भागवतामध्ये तर स्पष्ट उल्लेख आहे की उद्धवाला किंवा धर्मराजाला किंवा असे जे धर्मराजासारखे उद्धवांसारखे भगवंताचे अनन्य भक्त आहेत त्यांना समजावून सांगताना भगवंत सांगतात कार्य जे काही दिले. समजा एखाद्या नास्तिक माणसाने किंवा जो भगवंत मानत नाही है असं कुठं असतंय का असं म्हणणारे जी माणसं आहेत त्यांनी मला एवढं प्रचंड मोठं जरी काही दिलं तरी मला ते काही फार वाटत नाही. पण एखाद्या प्रामाणिक भक्ताने, एखाद्या भाविकाने मला जरा एवढंसं जरी काही दिलं तरी मला ते डोंगरा एवढं वाटतं. त्याला साक्ष काढायची तर सुदाम्याचे पोहे आहेत. एक मूठ पोहे खाल्ले तर सुदामदेवाला ऐश्वर्य देऊन टाकलं सगळं, आणि दुसरी मूठ जर पोहे खाल्ले असते तर लक्ष्मी देवीला हातामध्ये कुंचा घेऊन त्याचं घर झाडायला पाठवलं असतं. हे भगवंताचं ऐश्वर्य आहे, भगवंताचं औदार्य आहे. आणि म्हणून असे जे भक्त आहेत त्या भक्तांकडे भगवंत विशेष लक्ष देतात आणि म्हणून सांगतात असे जे ज्ञानी भक्त आहेत त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीही फरक नाही. तेव्हा नाहीतरी ते भगवंताचे भक्त सुद्धा असेच असतात. त्यांना भगवंताने वरदान मागायला सांगितलं, काही जरी मागायला सांगितलं तरी ते भगवंताकडे काही मागत नाहीत. यदि राशी समे कामान वरास्त्वं वरदर्शभ कामानां भृत्य संरोहम भवस्तु मे वृणे व्रम. की बाबा प्रल्हाद महाराजांची गोष्ट घ्या. प्रल्हादांसाठी जो अवतार पूर्ण झाला, हिरण्यकश्यपूला मारलं, भगवंताने प्रल्हादाची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर नरसिंह भगवंत प्रसन्न झाले आणि त्या प्रल्हादाला सांगतात तुला काय मागायचं ते माग. प्रल्हाद महाराज म्हणतात काय नाही भगवंता, अहो तुम्ही म्हणताय म्हणून मला मागायची वेळ येते. तुम्ही जर मला देणारच असाल तर मला एवढं द्या की माझ्या मनामध्ये कुठल्याही गोष्टी मागायची भावनाच निर्माण होऊ नये. आता काय मागितलं म्हटलं तर सगळंच मागितलं, म्हणलं तर काहीच मागितलं नाही. तेव्हा भगवंताचे भक्त असतात ते हे असे असतात. ठेविले अनंते तैसेची राहावे. कारण आपल्याकडे पर्यायच नसतो. भगवंताने कसं कुठल्या परिस्थितीमध्ये ठेवलंय तसं राहावंच लागतं. फक्त चित्ती असो द्यावे समाधान, हे आपल्याला जुळतं की नाही, आपल्याला साधतं की नाही हे फक्त बघायचं आहे. तेव्हा भगवंत सांगतात की बाबा आम्हाला हे समजावं म्हणून भगवंत हे सगळं सविस्तर वर्णन करतात. मुळात भगवंत ते एकरूप आहे, नित्य आहे आणि त्या एकरूप नित्य त्या अवस्थेमध्ये भगवंताशी संयोग पावलेले, तादात्म्य पावलेले भगवंतांचे भक्त आहेत. आणि म्हणून काल आपण ऐकले की नाही तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. कशामुळे झालं? अहो भगवंताचं एकही क्षण भगवंताचं नामस्मरण तुकाराम महाराज विसरले नाहीत. अगदी बहिर्दिशेला गेलेले असले तरी सुद्धा भगवंतांचं ते नामस्मरण त्यांचं कायम चालू होतं. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात की अरे बाबा असे जे माझे अनन्य भक्त असतात, जे ज्ञानी भक्त असतात, जे माझ्यावर प्रेम करतात, माझ्याशिवाय दुसरं त्यांना काही माहिती नसतं, असे जे भक्त आहेत ते आणि मी दोघं वेगळे नाहीत. ते माझ्यासारखेच, ते मीच माझं स्वरूप आहे असं समज. आणि म्हणून ज्ञानेत्वात्मैव मे मतम असं भगवंताने सांगितलंय. आणि पुढं मग आम्हाला भगवंताची भाषा समजावी म्हणून भगवंत तिचा विस्तार करतात. उदारात सर्व एवैते ज्ञानेत्वेत्वात्मैव मे मतम आस्थितस्सहि युक्तानां मामेवा उत्तमां गतिम. की अरे अर्जुना, की सर्व भक्त जे आहेत ते सर्वच भक्त मोठे आहेत.
आता ह्याच्यामध्ये असं नाही की बाबा अमुक एक भक्त मोठा अमुक एक भक्त लहान, असं नाही. जसं एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणल्यानंतर सर्व विद्यार्थी एकसारखे असतात. मग भले त्या शाळेच्या मॅनेजमेंटचा का मुलगा असेना, परंतु तो त्या आता तो आला तरी गर्व बाळगतो हा भाग वेगळा, तो आता व्यवहारात कसा वागतो काय तो भाग वेगळा. परंतु विद्यार्थी दशा म्हणून जर बघितली तर त्या विद्यार्थी दिशेमध्ये सगळे विद्यार्थी एकसारखेच असतात. हा फक्त इथं आता भगवंत काय सांगतात की बाबा ते सगळे भक्त थोर जरी असले तरी ज्ञानी भक्त म्हणजे माझंच स्वरूप आहे असं समज बाबा. कारण त्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी भगवंतांचं सर्व ज्ञान ओतप्रोत भरलेलं असतं आणि त्या गुरु परंपरेच्या कृपेनं ते ज्ञान प्राप्त करून घेतल्यामुळं भगवंताचं यथार्थ स्वरूप त्यानं जाणलेलं असतं आणि म्हणून तो समचित्त असतो, तो युक्तात्मा असतो आणि तो सर्वोत्तम गती असणाऱ्या भगवंताचाच आश्रय करून राहतो. भगवंत सोडून बाकी कुठल्याही गोष्टीचा आश्रय घेत नाही. परंतु हे सगळं व्हायला गुरुपरंपरेप्रमाणे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता गुरुपरंपरा तरी का स्वीकारायची भगवंताने एके ठिकाणी सांगितलंय की आपणही उदाहरण बघतो की समजा एखादा नुसता विद्यार्थी आहे तर ठीक आहे, तो विद्यार्थी आहे. मग त्याच्या मागं एखाद्या समजा त्याला काही अपघात झाला किंवा तो काही संकटात सापडला तर त्या विद्यार्थ्याच्या मागं काही ताकद उभारती का हो? माणुसकी म्हणून ताकद उभारेल हा वेगळा, परंतु तोच विद्यार्थी जर अमक्या अमक्या शाळेचा विद्यार्थी असं म्हणून जर त्याला काही झालं तर त्या शाळेची पूर्णपणे ताकद त्या विद्यार्थ्याच्या मागे उभारते की नाही. तसं परमार्थ मार्गामध्ये सुद्धा एखादा भक्त भगवंताचा भक्त म्हणलं तर सगळ्या सोयी प्राप्त होतात, परंतु हा अमक्या गुरुपरंपरेचा म्हणलं तर त्या गुरुपरंपरेची पूर्ण ताकद त्याच्या पाठीमागे उभारते आणि त्यामुळे त्या ताकदीच्या जोरावर भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग सुखकर होतो. आता मला सांगा, आपल्या तीर्थरूपांकडनं आपण अनेकदा ऐकलं असेल त्या युनिफॉर्मचा, त्या गणवेशाचा आणि त्या अध्ययनाचा काय संबंध आहे हो? काहीही संबंध नाही. त्या गणवेश घातला काय नाही घातला काय, एखाद्या गुरुजीकडनं आपल्याला एखादं प्रमेय शिकायचं ते त्याच पद्धतीने शिकायचं की नाही, त्याच पद्धतीने शिकायला मिळणार की नाही. गणवेश घातला काय नाही घातला काय, परंतु गणवेश घातला तर त्याचा फायदा एवढाच होतो मी कोणी बाबा वेगळा आहे असं त्याला जाणवत नाही. आणि म्हणून ज्ञानी भक्ताची सुद्धा असं अवस्था आहे. सगळेच भक्त थोर आहेत, परंतु त्यातल्या त्यात ज्ञानी भक्त सगळ्यात श्रेष्ठ का, की तो असं स्वतःचं अस्तित्व जाणू देत नाही, तो स्वतःला वेगळा काही मानत नाही. सगळ्यांमध्ये जसं असेल तसं तो स्वीकारतो, असेल त्या परिस्थितीमध्ये राहतो, पण त्याच्या मनामध्ये कायम भगवंतांचं अनुसंधान असतं आणि त्या असेल त्या परिस्थितीमध्ये चित्ती असो द्यावे समाधान हे त्यांनी साध्य केलेलं असतं. कारण ठेविले अनंत तैसेची राहावे हे सगळ्यालाच मान्य करो किंवा न करो हे सगळ्यांना राहावंच लागतं. भगवंतानी जसं ठेवलंय तसं राहावंच लागतं, पर्यायच नाही दुसरा. परंतु त्याच्या मनामध्ये चित्ती असो द्यावे समाधान हे त्यांनी साध्य केलेलं असतं. आता काय आपण म्हणतो की बाबा हे अनुसंधान टिकण्यासाठी म्हणूनच आपल्याकडे त्या छोट्या छोट्या गोष्टी आल्यात ना, की दूध उतू गेलं काय म्हणायचं, कृष्णार्पण म्हणून म्हणायचं, किंवा ते उतू गेलं म्हणायचं नाही, कृष्णाला अर्पण केलं. का साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीतनं भगवंताला किंवा अतिथीला देण्याची सवय आपल्याला लागावी. आणि आता हळूहळू आपण लौकिकामध्ये जसं बघावं तर तसं बरोबर त्याच्या उलट फारकत चालली आहे. काय संबंध तुमचा, माझा आहे, मी मिळवले, तुम्ही होतात का तेव्हा. तेव्हा असं जर मनुष्य विचार करत असेल तर त्याला आपल्या धर्मशास्त्राने चोर म्हणलेलं आहे. काय त्याला त्या मधमाशीचं उदाहरण दिलंय. मधमाशी काय आपल्याला संकट काळामध्ये उपयोगी पडावं म्हणून पुष्कळ साठा करते. 11व्या स्कंदामध्ये हा उद्धव गीतेमध्ये संपूर्ण संवाद आलेला आहे. 24 गुरुचा जो संवाद आलाय त्याच्यामध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. मधुमाशी काय करते बाबा, आपल्याला संकट काळामध्ये ते उपयोगी पडेल म्हणून नुसतं साठवत जाते. घ्यायला गेलं तर दंश करते, म्हणजे दुसऱ्यालाही उपभोग घेऊ द्यायचा नाही, आपणही उपभोग घ्यायचा नाही, नुसतं साठवत बसायचं. मग माणसासारखा लोभी माणूस येतो आणि तिसराच घेऊन तो फार पसार होतो, म्हणजे ह्यालाही नाही त्याला नाही. आणि म्हणून मनुष्यानं कुठल्याही गोष्टी, मला सांगा, निसर्गामध्ये अनेक विध जीवजंतू आहेत, अगदी 84 लक्ष योनी आहेत. त्यामध्ये फक्त मनुष्य सोडला तर बाकी कोणीही संग्रह करत नाही. एखाद्या कुत्र्याने बाबा घर बांधलंय आणि त्याच्यामध्ये संध्याकाळची तरतूद करून ठेवली, सिंहानं संध्याकाळची तरतूद करून ठेवली, असं कुठं बघायला मिळालं काय? नाही मिळालं. माणसाचं मात्र आपली तरतूद नाही, आपल्या पुढल्या 7 पिढ्यांची तरतूद करून ठेवतो. मग मनुष्याचं पुढलं काय होणार, बाबा आमच्या बापाने तरतूद केली, ह्याच्यात खिशाला काही तोशीसच बसत नाही, मग उधळा कसं उधळायचं तसं. हे मनुष्याच्या बाबतीतच होतं आणि म्हणून पाय घसरायची व्यवस्था ही मनुष्याच्या बाबतीतच आहे. आणि म्हणून इथं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधनं भगवंतांचं अनुसंधान हे कायम असावं अशी सोय भगवंताला लावावी लागली.
आणि समर्थांनी ह्या बाबतीमध्ये एके ठिकाणी दासबोधामध्ये या सगळ्या बाबतीमध्ये मनुष्यापेक्षा दगड बरा म्हटलंय. का तर छन्नीनं घाव घातला तर मूर्ती दगडाची घडवायची आहे. दगडी मूर्ती घडवताना काय, ती मूर्ती त्या दगडामध्ये असतीच, फक्त नको असलेला भाग काढून टाकला की ती मूर्ती प्रगट होती. मग नको असलेला भाग छन्नीनं काढून टाकताना छन्नीचे टाकीचे घाव घातल्यानंतर तो दगडाचा जो छिलका उडतो तो कायमचाच उडतो, पुन्हा नाही त्या मूर्तीला येऊन चिटकत. आपला एखादा छिलका उडाला की आत्ता पुरता उडतो, इथनं पुन्हा घरी गेल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या पुन्हा आहेच, पुन्हा मूळ पहिले पाडे पंचावन्न नाही, ते तेवढ्या पुरतं असतं. ते काय वागायचं थोडीच असतं किंवा ते आचरणात आणायचं थोडीच असतं. असं अजून पुन्हा आपण त्याला पुष्टी जोडतो. का तर आपली हतबलता असते, आपण त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंत सांगतात की वा हे ज्ञानापर्यंत तुम्हाला जाऊन पोचायचं आहे ना, मग एकदम इथनं उठला देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबी जैसा असं होत नाही. मग ज्याची अवस्था अशी होत नाही, त्यानं काय हळूहळू प्रयत्न केले पाहिजे. पहिल्यांदा त्या खोडावर चढलं पाहिजे, तिथनं फांदीवर चढलं पाहिजे, तिथनं मग छोट्या फांदीवर गेलं पाहिजे, मग फळ हातामध्ये येणार. तसं सुरुवातीला अगदी छोट्या गोष्टीतनं मनुष्याच्या मनाला सवय लावली पाहिजे. आणि ती सवय लागण्याकरता म्हणून भगवंत सांगतात छोट्या गोष्टीतनं भगवदर्पण करायला शिकावं. चाल कैलासी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा काल आपण ऐकलं, म्हणजे ह्याचा अर्थ मोकळच चालायला भगवंतांनी परवानगी दिली अशातला भाग नाही. विठ्ठल मात्र जेणे घ्यावी त्याने पठ्ठे सांभाळावीत असंही सांगितलंय. आणि म्हणून आपल्याकडे एक जुनी म्हण होती बघा, काशीस जावे नित्य वरावे. का तर काशीला गेल्यानंतर मुक्ती मिळते हे आपल्याला धर्मशास्त्राने सांगितलं होतं. आता प्रत्येकाला काही काशीला जाणं शक्य होतच असं नाही. आजच्या काळात एवढ्या सुविधा असून सुद्धा प्रत्येकाला शक्य होत नाही काशीला जाणं. तर त्या जुन्या काळात तर गोष्ट वेगळीच होती. एखादा मनुष्य जुन्या काळात काशीला निघाला की अक्षरशः घरात रडारडच व्हायची. का तर संपर्काचे साधन नव्हतं. 4-4, 6-6 महिने नाही, वर्ष लागायचं. आणि वर्षभर एखाद्या मनुष्याला संपर्कच करता नाही आला तर मग काय समजायचं त्याच्याबद्दल. आणि जाताना आमच्यासारखा मधुमेही रक्तचाप असलेला असा मस्तपैकी पेशंट जावा, वर्षभर त्याच्याशी संपर्क होऊ नये. मग घरात कशी परिस्थिती होती बघा. अरे मेला कुठं गेलाय कोणाला माहिती, मोबाईल तरी बरोबर घेऊन जायचा, निदान बटनाचा तरी घेऊन जायचा, निदान बॅलन्स आम्ही मारून दिला असता, अशा सगळ्या गोष्टी सुरू होतात. का तर आपल्याला ती बेचैनी येते ना. आणि म्हणून ह्या सगळ्या मनाच्या स्थिरतेकरता भगवंत ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. अरे म्हणले की सगळ्याच महाराज मंडळींचा सगळ्याच संतांचा प्रयत्न ह्या भक्ती मार्गाला मनुष्याला लावण्याकरता आहे. आणि म्हणून आहे की त्या चोरांमध्ये सुद्धा प्रामाणिकता असते. एक चोर आला, चोरी केला आणि त्याला एक दिवस त्या चोरीचा वैताग आला. काय करावं, ते कबीरांकडे गेला. म्हणले महाराज मी चोर आहे, असं करतोय, मला इलाज नाही, मला दुसरं काही काम येत नाही. कबीरांनी सांगितलं ठीक आहे तू चोर आहेस ना, चोरी कर, काही हरकत नाही. हा चोरी कर, काय म्हणतात महाराजांनी. बघा महाराजांनी सांगितलं परवानगी दिली चोरी करायला. आपण चोरी करायला परवानगी दिली, पण कशी करायला दिली आहे. तुझी आजची गरज किती, 10 रुपयाची ना, मग 10च रुपयाची चोरी कर, 11 रुपयाची नाही चोरी कर. वरचा 1 रुपया सुद्धा घ्यायचा नाही म्हणून सांगितलं. चोराने ते तंतोतंत पाळलं. राजवाड्यात गेला, चोरी केली. आता मोहराने ते कोशागार भरलं होतं. विचार केला बापरे एवढ्या मोहरा, ह्यातलं एक जरी पोतं उचललं तरी मला आयुष्यभर चोरी करावी लागणार नाही. पण संतांनी काय सांगितलंय, चोरी नाही करायची, चोरी पण प्रामाणिकपणे करायची. तिने लिहून ठेवलं बाबा माझी आजची गरज एवढ्या मोहरांची होती, मग मी त्यातली एकच मोहर घेतली, निघून गेलो. आता दुसऱ्या दिवशी ती चोरी सापडली. आता त्या तो कोशागार सांभाळणारा होता, त्यानं ते बराचसा माळ लुटला आणि त्या चोराच्या नावावर खपवला वगैरे सगळा भाग झाला. आता त्या चोराच्या मागं राजाही गेला होता वेश पलटून, किंवा काय नेमकं खरंच बघायसाठी. आणि त्या चोराला चाहू लागली, दचकला. हे तू कोण आहेस. मी पण चोर आहे म्हणला. असं करूया का म्हणलं, हा कोशागार लुटून नेऊया का. नाही म्हणले असं करता येणार नाही आपल्याला. का रे, का म्हणलं. अरे एवढा जर कोशागार लुटला तर आपल्याला पुन्हा आयुष्यभर चोरी करायची गरजच नाही. म्हणतो गरज काय, आपला आजचा दिवस किती, 10 रुपयाचा आहे ना, बास झाले की 10 रुपये मिळाले परमेश्वराच्या कृपेनं, बास झाले, उद्या बघता येईल. आणि राजाला तो चोराचा प्रामाणिकपणा भावला. दुसऱ्या दिवशी चोरी झाली, सगळीकडे उघड झालं. त्या राजाने सांगितलं की चोरी झाली आहे बरोबर आहे, पण एवढ्या मोहरा कशा काय चोरीला गेला म्हणले. आता चोर आहे म्हणले, किती घेऊन जाणार आहे काय, ते काय मोजून घेऊन जाणार आहे का, थैली उचलली घेऊन गेला म्हणलं. आता राजाला सगळं माहिती, पण का चोराच्या भोवती हा शेवटी राजा होता ना स्वतः. आणि राजाचा आणि त्या चोराचा संवाद झाला होता. तो चोर म्हणतो, राजा म्हणतो तो चोर प्रामाणिक आहे. राजा साहेब कशावरनं. मी होतो की म्हणले, मी सगळं बघितलंय, मी वेश पालटून राज्यामध्ये फिरत होतो, मी काय रात्री तुमच्यासारखा ब्लँकेट घेऊन धाराडूर झोपत नाही म्हणले. राज्यात कुठं काय चालतं सगळं माझं लक्ष असतं म्हणले. अरे तुम्हाला तो चोरच पाहायचा आहे ना म्हणले, अमक्या ठिकाणी जा म्हणले, त्यानं तिथं काय ठेवलं हे सगळं बघा.
आणि राजाने ते शिपाई गेले, त्या चोराला पकडलं, आणलं. त्या चोराला विचारलं, तू चोरी केलीस का? हो केली म्हणले. किती केली? 10 रुपयाची केली म्हणले. 11 नाही. कशावर खोटं बोलतोयस? साहेब म्हणला, मी कशाला खोटं बोलू? म्हणले, माझ्या शेजारी एक चोर होता, त्यानं मला विचारलं, का रे बाबा म्हणले, एवढ्या सगळ्या मोहरा आहेत, का घेऊन जात नाहीस? आपल्याला पुन्हा चोरी करावी लागणार नाही. तो म्हणतो, बाबा मला माझ्या गुरूंनी सांगितले, चोरी कर पण आपच्या गरजेपुरतीच कर, पुन्हा करू नकोस. आणि मी त्याला सांगितलं, बघा म्हणले, तुम्ही ना विचारा. तेव्हा राजा म्हणतो, तो कालचा चोर मीच होतो म्हणले. हा राजासाहेब, तुम्ही पण का नाही? ते म्हणले, तुमची परीक्षा बघण्याकरता आलो होतो म्हणले. मग असं प्रत्येक गोष्टीतनं हळूहळू मनाला सवय लावून या सगळ्या गोष्टी भगवद अर्पण केल्यानंतर मात्र आपल्याला ज्ञानी अवस्था काही लांब राहत नाही, म्हणून त्याला त्या सुकृती अवस्था प्राप्त होते. आणि म्हणून भगवंतांनी आपल्याला सांगितलंय, चाल केला असे मोकळा, बोल विठ्ठल वेळा. म्हणजे तुम्ही कसं वागायचंय तसं वागा, निदान वाचे तरी वसो, म्हणून रामकृष्ण हरी म्हणा. कारण काय आहे, त्या एक उदाहरण आपलं नेहमी लाडकं आहे की वीज वाहक वायर आहे, ठीक आहे, ज्याच्यामधनं करंट सप्लाय वाहतोय. आता त्या सप्लायचं काम काय, त्याला जर तुमचा हात लागला तर झटका बसणार आहे. मग तुम्ही प्रेमानं हात लावा, झटका बसणार आहे. तुम्ही रागानं हात लावा, झटका बसायचं तो बसणारच आहे. तुम्ही चिडचिड करत बघतो तुझ्याकडे म्हणून हात लावायला जा, झटका बसणारच आहे. मग तिचं काम काय, झटका द्यायचं हे काम आहे. मग तसं चिडचिड करून भगवंतांचं नाव घ्या, नाम परिणाम करायचा तो करणारच आहे. भगवंतांचं प्रेमानं नाव घ्या तरी सुद्धा भगवंताच्या नामाचा परिणाम व्हायचा तो होणारच आहे. फक्त त्या आयुर्वेदिक शास्त्राच्या दृष्टिकोनातनं ती औषधाची मात्रा जर प्रेमानं घेतली तर ती जास्त पद्धतीनं काम करते ना, जास्त प्रभावी पद्धतीनं काम करते. तसं जर प्रेमानं नाव घेतलं तर ते घेतलेलं नाव अनंत पटीनं कार्य करतं. फक्त ते कार्य आपल्याला पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं घ्यावं, नसेल तर त्या पद्धतीनं घ्यावं, असं भगवंत सांगतात. पण अशा त्या बाकीच्या सगळ्या गोष्टीतनं, छोट्या छोट्या गोष्टीतनं जर मनाला सवय लावत गेलो तर कुठेतरी हा परिणाम व्हायचा. आणि म्हणून भगवंतांनी मागं सांगितलंय की बाबा कश्चिन माम व्यक्ती तत्वता, म्हणजे हजारो प्रयत्न करणारे आहेत, त्यातल्या एखाद्याला हे सगळं जमतं. आणि मग त्या ज्ञानाची स्थिती काय सांगतात, हे सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बहुनाम जन्म नामंते ज्ञानवानवाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. आणि मग अनेक जन्मानंतर शेवटी त्याला ज्ञानाची अवस्था प्राप्त होते, किंवा ते ज्ञान त्याच्या हातामध्ये आवळ्यासारखं राहतं म्हणा. ब्रह्मदेवाला ते सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मदेवाने धाता यथा पूर्वम कल्पयत ह्या दृष्टिकोनातनं सगळी पृथ्वी पुन्हा निर्माण केली प्रलयानंतर, तसं त्या ज्ञानाची अवस्था होते. भगवंताचं सर्व ज्ञान त्याच्या हातामध्ये प्राप्त होतं. आणि मग असा महात्मा मला भजणारा तो अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंताला सांगायचं आहे. तो कसा दुर्लभ आहे, काय असा जो सगळा प्रकार भगवंता त्या अर्जुनाला सांगतात, त्या सगळ्याचा विचार आपण उद्याच्या सत्रामध्ये करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. सद्गुरु वरदानंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते. हर हर महादेव. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. सद्गुरु वरदानंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते. हर हर महादेव.